नमस्कार मित्रांनो, खरात जो भोंदू बाबा या नावानं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे यांच्या बाबतीमध्ये आणखी एक अपडेट समोर आली आहे. त्यावरती SIT चौकशी सुद्धा करण्याची मागणी होते आणि ती तो मुद्दा असा आहे की अजित पवार यांच्या निधना दिवशी अशोक खरात यांच्या खात्यावरती रकमा जमा झालेले कित्येक मेसेज आलेले. 27 तारखेला अजितदादा यांचा अपघात झाला. त्या बाबतीमध्ये तो अपघात की घातपात यावरती चर्चा महाराष्ट्रावर होत आहेत. रोहित पवारांनी तो मुद्दा सुद्धा उचलला. आणखी महाराष्ट्रातील जनतेला शंका आहे की त्यांचा घातपात झाला असावा. परंतु त्या दिवशी अशोक खरात यांच्या खात्यावरती बऱ्याच रकमा जमा झाल्यात. 28 तारखेला बऱ्यापैकी रकमा जमा झाल्यात. तुम्ही स्क्रीनवरती साईडला बघत असाल की 27ला, 28ला, 29ला, 30ला आणि 31ला किती मेसेज या ठिकाणी त्याच्या खात्यावरती रकमा झालेली जमा झालेत. आणि त्यामुळे शंका व्यक्त केली जाते. अंजली दवाडिया यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, त्यांनी आरोप केलाय की हे जे काही व्यवहार झाले ते व्यवहार अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या दिवशी झालेले आहेत, त्याच्यानंतर झालेले आहेत. त्यामुळं अजितदादा पवार यांच्या अपघातामध्ये अशोक खरात यांची काही भूमिका आहे का हे SIT तपासावं. या संदर्भात त्यांनी जे काही डॉक्युमेंट आहेत SIT कडे देणार आहेत आणि SITच्या माध्यमातून त्याची शहानिशा व्हावी, त्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी ती मागणी करणार आहेत. अंजली दमाडिया यांनी काय आपलं मत मांडलंय तेही ऐकू आणि पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर काय दिले आपण तेही ऐकू. 27 जानेवारी म्हणजे अजित पवारां गेल्याच्या त्यांचा अपघात झाल्याच्या एक दिवस आधी 17 SMS होते समताचे. 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत. 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत. 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. हे दिवसाचे आहेत. जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत. म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे. कारण ह्याच्यात कोणी हे सगळे व्यवहार केले, पैशाची फेरवाफेरव झाली का, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि ही त्याची लिस्ट आहे ज्याची PDF बनवून मी आता मीडियाच्या ग्रुपवर टाकते. तुम्ही आता त्या मेसेजेसचा उल्लेख केलाय, काय वाटतंय या अजित पवारांच्या अपघाती निधनाशी काही संबंध असावा असा तुम्हाला शंका वाटते? दाट शक्यता आहे आणि ती शोधली गेली पाहिजे. कारण अमुक दिवशी जेवढे मी तुम्हाला जसं म्हटलं सगळ्या महिन्याचे किती आहेत ते बघितले, महिन्याभरात सुद्धा 8च्या वर नव्हते. महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजलं अशोक खरातचं. भोंदू बाबा म्हणून त्याला एक नवीन नाव देण्यात आलं. महाराष्ट्रभर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले सात्विक व्हिडिओ पाहतो, परंतु अश्लील व्हिडिओ आहेत तसे प्रसारित केले गेले. कित्येक महिला यातून बदनाम झाल्या. अनेक महिलांचे व्हिडिओ प्रत्यक्ष पाहता आले. म्हणजे आपण पॉर्न साईडवरती जाऊन ज्या गोष्टी पाहतो त्या प्रत्यक्ष फेसबुकच्या, इंस्टाग्रामच्या, यूट्यूबच्या माध्यमातून पाहता आल्या. बऱ्याच युजर्सनी त्याला ब्लर सुद्धा केलं होतं. या व्यक्तीची तर बदनामी झालीच, पण यापेक्षा महत्वाचं हा गुन्हेगार असल्यामुळे ह्याची बदनामी होऊ द्या, पण ज्या महिला आहेत त्यांचीही मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी झाली. त्या महिलाही किती गुन्हेगार आहेत नाही आहेत या बाबतीमध्ये आपण आपलं मत मागं मांडलेलं आहे. ते आता यंत्रणा बघेल, तपासेल. खरंच त्या महिला मजबूर झाल्या होत्या का, त्यावेळेला संमोहन करून त्यांच्याकडून इच्छा नसताना त्यावेळेला त्या इच्छा प्रकट करतील असं काही तिला त्यांनी रूप दिलं होतं का ते कळेल. की मग स्वेच्छेनं या महिला समन ठेवत होत्या हेही कळेल. परंतु अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवशी याच्या खात्यावरती जे पैसे आले, त्यानंतर 4 दिवस पैसे आले, ते कशाचे आले, ज्या विमानामध्ये अजित पवार यांचा अपघात झाला त्या विमानातून याने कित्येक वेळा प्रवास केला. आपली मतं निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.